माझ्या जातीतील मुलं बाळ शिकले पाहिजेत, क्लास 1 अधिकारी झाली पाहिजेत, IPS अधिकारी झाली पाहिजेत, IAS झाली पाहिजेत, मोठ्या पदावर गेलेले पाहिजेत, हे मला पाहायचंय, माझ्या डोळ्यांना ते दिसलं पाहिजे, हे स्वप्न घेऊन आरक्षणाचा लढा उभा केला मनोज जरांगे पाटील यांनी. आणि मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली आणि वारंवार उपोषण करून त्यांची तब्येत देखील खालावली. तब्येत प्रकृती नाजूक झाली. डॉक्टरांनी अनेक वेळा त्यांना सांगितलं की प्रकृतीकडे लक्ष द्या, शरीराकडे लक्ष द्या, परंतु त्यांनी कोणताही विचार न करता धावपळ चालूच ठेवली. समाजासाठी अहोरात्र पळायला सुरुवात ठेवली. काल परवा आपण पाहिलं तर भर उन्हामध्ये उपोषण देखील केलं आणि अंतिम उपोषण राहील, आरपार उपोषण राहील, निकाल लावील म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं आणि सरकारने निर्णय देखील घेतले. परंतु या संपूर्ण घडामोडी घडत असताना त्यांच्यासोबत जे विश्वासू व्यक्तिमत्व होते ते देखील विरोधामध्ये गेले. विरोधात जे होते ते त्यांच्यासोबत लढ्यामध्ये उभे राहिले. अनेक घडामोडी घडत गेल्या, आरोप प्रत्यारोप होत गेले, बरे काही उलटापालट होत गेली, तर्काफडकी घटना घडत गेल्या. परंतु या संपूर्ण घडामोडींमधूनच आताच्या क्षणाची एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आणि या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल एवढी भयानक बातमी सध्या समोर येत आहे. या बातमीने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खळबळ उठवलेली आहे. तीच बातमी आपण आता पाहणार आहोत. वारंवार तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील त्यांनी तर स्वतःच्या संसारावरची तुळशीपत्र ठेवून समाजासाठी प्रयत्न केले म्हणून त्यांच्यासोबत मराठा बांधव पाठीशी आहे. परंतु त्यांच्याच सोबत राहणारे सहकारी बांधव आज जे विरोधामध्ये बाईट देत आहेत यामागे काहीतरी सत्य असेल नसेल हे नार्को टेस्ट करा, CID स्थापना करा, SIT ची स्थापना करा, वारंवार मागणी करतायत, परंतु याला सामना कोणीही करत नाही. परंतु यातूनच जी बातमी समोर येते विचार करण्याजोगी आहे. वारंवार आरोप करणारा अमोल खुने. अमोल खुने हे त्याच आरोपातील आहेत जे की धनंजय मुंडे साहेब यांनी सुपारी दिली की मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याची, जे की मनोज जरांगे पाटलांनी अमोल खुनेचं देखील नाव घेतलं होतं. त्याच अमोल खुनेंनी शिक्षा भोगून आल्यानंतर संपूर्ण काही खुलासा करायला सुरुवात केली आणि त्याच अमोल खुनेंनी आज धक्कादायक खुलासा केलेला आहे. अमोल खुनेंनी स्पष्ट सांगितलेलं की नार्को टेस्ट करा, संपूर्ण काही खुलासा होईल. कोपर्डी प्रकरणामध्ये कसं मला भावनिक केलं, जसं आता मराठा बांधवांना भावनिक करतायत, गैरफायदा घेत आहेत. सगळे सोयरे हा शब्द गायब करण्यासाठी किती पैसे घेतले, संपूर्ण काही त्यांनी बाईट दिली. अमोल खुनेंनी संपूर्ण काही बाईट आपल्या आताच्या ऐतिहासिक बाईट मधील ऐतिहासिक बाईट त्यांनी आज नोंद केली. यादी मी दाखवणार, कोणाला किती फसवलं, कोणाकडून किती पैसे घेतले, संपूर्ण मी बाहेर काढणार. अमोल खुनेंनी आज खूप मोठा खुलासा केला. आम्ही 5 जण शिक्षा भोगत आहोत कोपर्डी आरोपामध्ये. आज नार्को टेस्ट केली तर मनोज जरांगे पाटील या गुन्ह्यामध्ये अडकणार आहेत. 5 वर्षाची शिक्षा त्यांना होऊ शकते आणि होणार, आणि आमच्या 5 जणांची निर्दोष मुक्तता होणार, असा शब्द अमोल खुने यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिला. आणि जर नार्को टेस्ट झालीच तर दूध का दूध पाणी का पाणी होईल असं देखील अमोल खुनेंनी स्पष्ट त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे. धनंजय मुंडे साहेब यांचं देखील अमोल खुनेंनी नाव घेतलं, ते देखील खरं खोटं होईल. सुपारी दिली का नाही दिली, उगाच कोणाला बदनाम करू नका असं देखील अमोल खुनेंनी सांगितलं. या संपूर्ण खटल्यावरती, एवढ्या आरोपांवरती बोलत असताना अजून एक शब्द टाकला, तो म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांकडे 100 रुपये गाडीमध्ये पेट्रोल टाकायला नसणारी व्यक्ती आज एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आली कुठून, जमिनी कुठून आल्या, बंगले कुठून बांधले, कंपाऊंड 1.5 कोटीचे आहेत, एवढं पाईपलाईन असतील, एवढं आलो कुठून. सगळे सोयरे शब्द हा जो सुरुवातीला धरला होता तो शब्द गायब करण्यासाठी किती पैशांची डील करण्यात आली. अत्यंत विचार करायला भाग पाडणारे शब्द आज अमोल खुनेंनी त्यांच्या बाईटमध्ये दिले. नक्कीच यावर मनोज जरांगे पाटील देखील खुलासा करतील. सर्व महाराष्ट्राचं लक्ष आता वेधलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या बाईटकडे. या प्रश्नांवरती मनोज जरांगे पाटील काहीतरी उत्तर देतील याची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला सध्या आहे. नार्को टेस्ट करा, सरकारकडे अमोल खुनेंची वारंवार होत असणारी मागणी. पत्रकार बांधव अमोल खुनेंची भेट घेऊन वारंवार त्यांची बाईट घेत आहेत. शब्दावरती ठाम आहेत अमोल खुने, परंतु कोणीही दखल घेत नाही असं प्राथमिकदर्शी आपल्याला दिसून येतं. नक्कीच मनोज जरांगे पाटील देखील म्हणतात नार्को टेस्ट करा, अमोल खुने म्हणतात नार्को टेस्ट करा. नक्कीच एकदा ही व्हायला पाहिजे का,
सत्य बाहेर यायला पाहिजे का? सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे का? आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. MMG न्यूज मराठी चॅनल सदैव सामाजिक सेवेमध्ये रुजू आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चालू घडामोडींमध्ये. मनोज जरांगे पाटलांना नार्को टेस्ट झाल्यानंतर, अमोल खुनेंची नार्को टेस्ट झाल्यानंतर, मनोज जरांगे पाटलांची नार्को टेस्ट झाल्यानंतर खरंच उलथापालथ होऊ शकते का? आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला ऑन करा.